या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुडमध्ये 79व्या स्वातंत्र्यदिनी झालेल्या एका भावस्पर्शी सोहळ्यात 91 वर्षीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांना मुरगुड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली 50 वर्षे स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवून त्यांनी असंख्य भक्तांना आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. या सत्कार प्रसंगी उपस्थितांना शब्दप्रभू इंद्रजित देशमुख यांच्या ओजस्वी भाषणानं अक्षरशः भारावून टाकलं होतं. डॉक्टर काकांच्या पायांना स्पर्श म्हणजे आमच्या हाताचं भाग्य, अशा शब्दात शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजित देशमुख यांनी 91 वर्षीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्याप्रती आपली आदराची भावना व्यक्त केली. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी वैद्यकीय पेशा सोडून समाजाला आध्यात्मिक ज्ञानाचं मार्गदर्शन केलं. मुरगुड भूषण पुरस्कार समिती व एम.जे. लकी इंटरनॅशनल स्कूल यांच्या सौजन्यानं आयोजित या सोहळ्यात जावेद मकानदार, उद्योजक मोहन कृष्णा गुजर आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू नंदिनी साळुंखे यांच्या मातोश्री सरिता साळुंखे यांना देखील सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमात वक्तृत्व आणि गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली. सूत्रसंचालन जास्मिन जमादार यांनी केलं, तर राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता झाली.